राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। ई-केवायसी प्रक्रिया, वार्षिक उत्पन्न आणि वयोमर्यादा या कारणामुळे सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची ठिणगी पडली आहे। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अत्यंत लोकप्रिय योजनेत सुरुवातीला 2,40,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। मात्र फेरपडताळणीनंतर तब्बल 92 लाख लाभार्थी महिलांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत। यामुळे एकूण लाभार्थी महिलांपैकी सुमारे 38% महिलांचा लाभ थांबला आहे। अनेक लोकांची नावं का वगळले जात आहेत? जे इन्कम टॅक्स भरत आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे नोकरीला आहेत, अशाही काही लोकांनी त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला। इवन काही लोकांनी तर पुरुषांनी त्याच्यामध्ये नाव नोंदवलेलं, महिला म्हणून त्यांची नावं वगळले गेलेली आहेत। म्हणून ज्यांची नावं वगळले जातात ते त्या योजनेला पात्र नाही म्हणून वगळले जातात। परंतु याचा अर्थ काही लाडकी बहीण योजनेमध्ये कट मारतोय किंवा त्यांना मदत पुरवायची नाही असं नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही। राज्य सरकारला ही योजना परवडत नाही। आता रद्द तर करता येत नाही, मग एक एक टप्प्यात थोडे 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 रद्द करा। आता मागच्या काळात 81 लाख महिला याच्यातून कमी झालेल्या आहे आणि आता 10-11 लाख कमी झालं म्हणजे जवळपास 1 कोटी कमी झालेले आहे। म्हणून राज्य सरकार मला असं वाटतं खर्च झेपवत नाही, म्हणून योजना रद्द करता येत नाही। म्हणून अशा पद्धतीनं काही ना काही KYC म्हणा वेगवेगळे कारणं देऊन महिलांची संख्या याच्यातून कमी करतं हे स्पष्ट आहे। सरकारकडून जाहीर झालेल्या माहितीनुसार 55 लाख महिलांनी मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर 12 लाख महिलांचं वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळलं, तर 4,50,000हून अधिक महिला या वयोमर्यादेबाहेर आहेत। याशिवाय काही पुरुषांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं असून त्यांनाही यादीतून वगळण्यात आलंय। योजना चांगली आहे, पण ते गरजू लोकांसाठी आहे। जर कोणी शासनालाच फसवत असेल तर त्यांची नावं वगळल्या गेली तर पाहिजेच। आणि मी सांगितलंच होतं याच्यापूर्वी सुद्धा की ज्यांची सरकारी नोकरीमध्ये असलेल्यांना बी लाडकी बहिणीचे 1500 रुपये कशाला पाहिजे? कुठेतरी थांबलं पाहिजे ना तुम्ही। ज्याच्या घरात चूलच पेटत नाही त्याला 1500 रुपये पाहिजे आणि त्याच्यासाठी ही योजना। तर म्हणून ज्यांनी 2-2दा 3-3दा योजनेचा लाभ वेगवेगळ्या माध्यमातून घेतला आहे त्यांना बंदच केलं पाहिजे असं मला वाटतं। योजना सुरू झाल्यापासूनच राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याची चर्चा होती। त्यातच कॅगच्या अहवालात या योजनेच्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो असं नमूद करण्यात आलंय। मात्र सरकारनं योजना बंद होणार नाही तर फक्त अपात्र लाभार्थींनाच वगळण्यात आल्याचं स्पष्ट केलंय। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत 92 लाख बनावट बोगस लाभार्थी म्हणजेच एकूण लाभार्थ्यांच्या 38% आढळले आहेत। कॅग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतर्कतेबद्दल धन्यवाद। दरम्यान विरोधकांनी सरकारवर निवडणुकीनंतर नियम बदलून महिलांवर अन्याय केल्याचा आरोप केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी फक्त अपात्र आणि बनावट लाभार्थींवर कारवाई झाल्याचं सांगत विरोधकांचा आरोप फेटाळलाय। यामुळे लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय। सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। हे 92 लाख लाभार्थींना वाटलेले जे पैसे रक्कम आहे कोट्यवधी ती वसूल केली पाहिजे। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्याने याला मंजुरी दिली त्या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठतोय? संजय राऊत लाडक्या बहिणीचे पाप, लाडक्या बहिणीचे शाप तुम्ही घेऊ नका। लाडक्या बहीण योजनेला विरोध केला तर या लाडक्या बहिणी तुम्हाला असा शाप देतील की राजकारणात पुन्हा तुम्ही उभं राहू शकणार नाहीत। तुम्ही काय सांगतायत की पैसे वसूल करा? संजय राऊत पत्राचाळीमध्ये जो घोटाळा केला त्याचे पैसे तुमच्या खाजगी संपत्तीमधून वसूल करायला पाहिजे।
ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या आणि आपलं नाव चुकीनं वगळण्याचा दावा करणाऱ्या महिलांच्या तक्रारीची सरकारकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंतिम लाभार्थी संख्या अजून बदलू शकते. मात्र 92 लाख नावं वगळल्यानं लाडकी बहीण योजना सध्या राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही पातळ्यांवर चर्चेचा विषय बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.